हॅलो मी पिऊ थोडं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देणार आहे. थोडंसं बाहेर आहे त्याच्यामुळे थोडासा बाहेरचा आवाज येऊ शकतो. याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला मी पुन्हा एकदा व्हिडिओ देईलच. पण महत्त्वाची अपडेट सांगायचं आहे की सिपाई फार्मासाठी जर जे लोक वाट बघत आहेत 2023-24मध्ये रिक्रुटमेंट ही पूर्ण भारतामध्ये राबवली गेली होती. त्याच्यानंतर आजच्याच डेटला म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही जर ऑफिशियल साईट चेक केली जॉईन इंडियन आर्मीची तर त्याच्यावरती तुम्हाला सिपाई फार्माची आपली जी महत्त्वाची ॲड आहे तर ती तुम्हाला इथे दिसून जाईल. ज्यांचं स्वप्न आहे इंडियन आर्मी जॉईन करायचे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. याच्यावरती सांगितल्याप्रमाणे डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे. आज थोडंसं बाहेर असल्यामुळे थोडीशी शॉर्ट महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता तुम्ही रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इंडियन आर्मी झोनल रिक्रुटमेंट ऑफिस पुणे. वेगवेगळ्या रिजनमध्ये जेवढी महाराष्ट्रामध्ये व इंडियामध्ये रिजन्स आहेत आपले त्याच्यामध्ये सर्व रिजनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट निघितलेली आहे. याच्यामध्ये मी आपला जो रिजन आहे पुण्याचा तो इथं मी सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचं महत्त्वाचं नोटिफिकेशन तुमच्याशी मी इथं शेअर करत आहे. वर बघू शकता तुम्ही invites online applications from male candidates for selection test for the Sipahi Pharma intake for recruitment year 2025 and 2026 2025-26 हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. त्याचं पोस्ट आहे आपली सिपाई इंडियन फार्मा. खाली आल्यानंतर महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत फक्त तेवढ्या थोडेसे तुमच्याशी डिस्कस करेल. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये पुन्हा मी व्हिडिओ याच्यावरती देईल. सगळ्यात महत्त्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. जे लोक एक्झामसाठी प्रिपेअर करणार आहेत किंवा एक्झाम ज्यांची देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची पात्रता काय असणार आहे. पोस्टचं नाव आहे सिपाई फार्मा ज्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता 10+2 इक्विव्हॅलंट एक्झाम्स पास अँड क्वालिफाईड इन अ डी फार्म विथ अ मिनिमम 55% इन ॲग्रिगेट अँड रजिस्टर्ड विथ अ स्टेट Pharmacy Council of India individual qualified in a B Farm with a minimum 50% marks and register with a state pharmacy council. Pharmacy Council of India will also be eligible. तर लक्षात येते महत्त्वाची पात्रता अशा प्रकारची आहे की तुमचं 10वी+12वी सायन्समध्ये झालेलं पाहिजे. तुम्ही डी फार्म असाल तरी तुम्ही इलिजिबल आहेत. फक्त तुमचं जे ॲग्रिगेट आहे डी फार्मसीचं ते 55% ॲग्रिगेट असणं गरजेचं आहे. जर तुमचं बी फार्मसी झालं असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात पण तुमचं जे ॲग्रिगेट आहे ते 50% असणं गरजेचं आहे. अशा प्रकारची पात्रता आहे. वयाची जर एज लिमिटचा विचार केला तर 19 ते 25 वर्षापर्यंत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सर्व क्वालिफाईड आहेत. मिनिमम तुमचं 19 वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम वयाचा विचार केला तर 25 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नसू नये. 19 ते 25 वर्षापर्यंत सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. अशा प्रकारची महत्त्वाची जी आहे ती पात्रता. खाली आल्यानंतर फिजिकल स्टँडर्ड जे आहे ते आपण बघूयात की नेमकं कशा प्रकारची हाईट किंवा चेस्ट याच्यासाठी असणं गरजेचं आहे. हाईटचा जर विचार केला तर मिनिमम फिजिकल तुमचं क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला खाली महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश असेल, तुमचं दमन असेल, दीव असेल, दादरा नगर हवेली याच्यासाठी जी महत्त्वाची हाईट लिमिट आहे उत्तराखंडसाठी तर ती हाईट लिमिट तुम्ही बघू शकता 167 सेंटीमीटर तुम्हाला इथे दिलेली आहे. आणि गोवासाठी जे आहे ते थोडं खाली एक्सपेक्शन दिलं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 165 जे आहे ते गोवा स्टेट ओनली याच्यासाठी दिलेलं आहे 165. बाकी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि बाकीचे जे स्टेट त्यांच्यासाठी 167 सेंटीमीटर तुमची हाईट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा तुमचं वेट जे आहे ते सुद्धा इथं दिले त्यांनी प्रोप्राइड टू हाईट अँड एज ॲज पर द आर्मी मेडिकल स्टँडर्ड. आर्मी मेडिकल स्टँडर्डचे जे रूल्स रेग्युलेशन किंवा जे प्रोपोर्शनेट तुमचं हाईट आणि वेटचं जे गणित आहे हाईट आणि एजचं त्याच्यानुसार तुमचं वेट असणं गरजेचं आहे. तसं स्पेसिफिकली इथं मेन्शन केलेलं नाही. चेस्टचा विचार केला तर 77+5 सेंटीमीटर एक्सपान्शन करून तुमची जी आहे ती चेस्ट असणं गरजेचं आहे. इथं सेंटीमीटर दिले जवळपास 77 आहे आणि +5 सेंटीमीटर तुमची एक्सपान्शन करून तुमची चेस्ट इथं भरली पाहिजे. अशा प्रकारचं तुमचं जे फिजिकलचं स्टँडर्ड आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खाली रिलॅक्सेशन इन फिजिकल स्टँडर्ड कॅटेगरीसाठी जे रिलॅक्सेशन आहे ते आपल्याला खाली बघू शकतो तुम्ही. आउटस्टँडिंग स्पोर्ट्समन असेल, इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवलला खेळलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी खाली जे आहे ते तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. हाईटमध्ये 2 आहे सेंटीमीटर, चेस्टमध्ये 3 सेंटीमीटर आणि वेटमध्ये 5 किलोग्रॅम अशा प्रकारचं जे आहे ते रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेशल फिजिकल स्टँडर्ड खाली ॲप्लिकेबल दिलेले आहे ते आपल्याला चेकआउट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह अवेलेबल फॉर व्हेरियस कॅटेगरी ते आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. ते सध्या आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. उद्या याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ देईल. त्याच्यानंतर खाली रिक्रुटमेंट प्रोसिजर काय असणार आहे आपल्यासाठी ते आपण इथं जाणून घेऊयात. प्रोसिजर फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला पहिल्यांदा वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन चालू करायचं आहे. तुमची तिथं नोंद करायची आहे. आजच्या डेटपासून म्हणजे 12 मार्च 2025 हे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025. एक्झामिनेशनची फीस ₹250 तुम्ही बघू शकता. ₹250 भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन साईटवरती जाऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जे आहे ती आपण इथं बघूयात. तुमची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ही महत्त्वाच्या 2 स्टेपमध्ये होणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कंडक्टेड इन 2 phases. फर्स्ट फेज विल बी ऑनलाईन
common entrance exam at a computer based test center spread in pan India, and phase second will be recruitment rally by army recruitment officer at rally होईल. तर महत्त्वाच्या 2 फेजमध्ये एक्झाम होईल. पहिली ऑनलाईन तुमची टेस्ट होईल आणि सेकंड तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असू शकते. पहिल्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुमची ऑनलाईन जी आहे ती कॉमन एंट्रन्स टेस्ट होईल. त्याच्यामध्ये फार्मा आणि तुमचं नॉन टेक्निकलसुद्धा पार्ट त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ देईल मी. सिलेबस काय आहे गेल्या वर्षीचा आपल्याकडे पेपरसुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर खाली जी पुन्हा महत्त्वाची जी सेकंड टेस्ट आहे त्याच्याविषयी तुम्हाला इथे दिलेलं आहे. प्रोपोर्शनेट टू द व्हॅकन्सीज अवेलेबल कॅन्डिडेट्स शुड बी शॉर्टलिस्टेड बाय अप्लाइंग द कट ऑफ इन द रिटर्न एक्झामिनेशन. जे लोक पहिल्या एक्झाममध्ये क्वालिफाईड होतील त्यांना सेकंड फेजमध्ये जे आहे ते पुढं प्रोसेस केलं जाईल. त्याच्याविषयी खाली तुम्हाला दिलेलं आहे. महत्त्वाचे जे पॅरामीटर्स दिलेले आहेत सर्व गोष्टी इथं तुम्हाला डॉक्युमेंट्ससहित एज्युकेशन क्वालिफिकेशनसहित खाली दिलेलं आहे. तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. खाली आल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट रॅलीबद्दल महत्त्वाचे फिजिकल फिटनेस दिलेले आहेत. ते सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता 1.6 किलोमीटर रनिंग त्यांनी इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये अप टू द 6 मिनिट अँड 15 सेकंद क्वालिफाय नीड टू क्वालिफाय एवढं क्वालिफाय करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुलअप्स खाली दिले तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर डिश दिलेले 9 फीट डिश दिलेले आहे. त्याच्यानंतर झिकझॅक बॅलन्स हे सुद्धा क्वालिफाय करण्यासाठी गरजेचं आहे. अशा प्रकारची रिक्रुटमेंट रॅलीची जी तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे ती तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट टेस्ट तुमची जी आहे ती केली जाईल आणि ॲडॅप्टिव्हिटी टेस्ट केली जाईल ज्याच्यामध्ये तुमचा फिजिकल फिटनेस जो आहे तो इथं चेक केला जाईल. त्याच्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि त्याच्यानंतर फायनली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर ती कंप्लीट होणार आहे. अशा प्रकारची पूर्ण ही महत्त्वाची डिटेल होती. जेवढेही इंडियामध्ये महत्त्वाचे हेडक्वार्टर्स आहेत त्याच्या सर्व इंडियामध्ये ही रिक्रुटमेंट आजच्या डेटपासून स्टार्ट झालेली आहे. याचा सिलेबस काय आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असू शकतो, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांचीसुद्धा एका व्हिडिओमध्ये मुलाखत घेऊन तुम्हाला मी सांगेल की एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, कसं आपल्याला याच्यामध्ये जॉईन करता येईल. ज्या लोकांचं स्वप्न आहे इंडियन आर्मी जॉईन करायचं तर मागच्या काही वर्षापासून आपली जी पोस्ट होती इंडियन आर्मीमध्ये ॲज अ फार्मसी ऑफिसर ॲज अ शिपाई फार्म म्हणून आपण जॉईन होत आहोत. तर खूप आनंदाची आणि सगळ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या लोकांचं स्वप्न आहे इंडियन आर्मी जॉईन करण्यासाठी त्यांचं स्वप्न या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पूर्ण होऊ शकतं. याच्यावरती पुन्हा एकदा मी डिटेलमध्ये चर्चा करेल. तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ देईल ज्याच्यामध्ये स्टडी मटेरियल, नोट्स, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, एक्झामचा पॅटर्न सर्व गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चेक करूया. तोपर्यंत तुम्ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल ॲडिल फार्मसी कोचिंग त्याचबरोबर आपली जी वेबसाईट आहे pvthora.in याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता. तिथून सर्व तुम्हाला बाकीच्या गोष्टी भेटून जातील. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.